तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की एआय हे घातक आहे का चांगला आहे, म्हणजे की एआयचा वापर कसा केला पाहिजे. एआय जी की आहे हे यूज करतात बरेचसे लोक, तुम्हाला सुद्धा माहिती आहे एआय काय चुकीचा वापर करू शकतात का नाही. एआय हे इथून पुढे तुम्हाला पण माहिती आहे की प्रत्येक सोशल मीडियावर उपलब्ध आहे. आता 2025 चालू आहे, 2026-27 तर प्रॉपर एआय वर सर्व गोष्टी त्या अवेलेबल होणार आहेत. जसं की उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर तुम्ही एखाद्या कमेंट्स केल्या एखाद्या रील्सला इंस्टाग्रामवर, तर ऑटोमॅटिक त्यांचा डीएम आहे, तुमच्या डीएम जी काय असते तुमच्या म्हणजे डायरेक्ट तुम्हाला लिंक असेल किंवा कोणती गोष्ट असेल ती तुम्हाला डायरेक्ट मेसेजवरती सेंड करतात. पण हे पर्सनल ते स्वतः करत नसतो तो क्रिएटर, तर हे एआय करत असतं. तर तुम्हाला आता एक गोष्ट मी सांगतो, एआय जी की आहे हे एआय चांगला आहे, पण जर एआय वर तुम्ही एखाद्या गोष्टी जर वेगवेगळे टूल्स आहेत तुम्हाला सुद्धा माहिती असेल त्यात चुकीचा वापर होऊ शकतो. पण एआय हे बेस्ट राहतं, कारण की कुठलीही गोष्ट असेल ती एआय तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करून सांगतो. जर की तुमचा कुठला टॉपिक असेल तर एआय ते प्रॉपर गोष्टी असतात ते एक्सप्लेन करून सांगतो. तशाच पद्धतीने जर एआयचा चुकीचा जर वापर म्हणलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चॅट जीपीटी गेलं, गुगल जेमिनी म्हणाय गेलं, तर इतर कोणते एआय असतील जर त्याच्यावर तुम्ही जर समजा एखादा फोटो असेल त्या फोटोची काही छेडछाड जर तुम्ही करायला गेला तर एआय सरळ सांगतं की हे होऊ शकणार नाही. म्हणजे एआय म्हणतं नाही म्हणतं, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती असेल कोणताही फोटो असेल, जर तुम्हाला एखादा फोटो आहे ते जर कपडे चेंज करायचे असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी चेंज करायच्या असेल तर एआय ते प्रॉपर चेंज करून देत नाही, म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह करत, पण त्या फोटो सोबत काही सुद्धा गोष्टी ते छेडछाणी करत नाही. तुम्हाला सुद्धा माहिती असेल गुगल जेमिनी, चॅट जीपीटी याचा तुम्ही वापर एकदा करून पहा आणि याचा तुम्ही चांगल्यासाठी सुद्धा इथे वापर करू शकता. म्हणजे की एआय आता सध्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी कामं एआय करत आहे. जसं की तुमचं आता सांगायचं उदाहरण म्हणजे जर आपला एखादा व्हिडिओ आहे युट्यूबचा, तर व्हिडिओच्या प्रॉपर तुम्हाला एसईओ करून टायटल टॅग डिस्क्रिप्शन कशा पद्धतीतून लिहायचं स्क्रिप्ट सुद्धा इथे एआय लिहून देतो. चांगल्या गोष्टीसाठी एआयचा भरपूर सारा वापर केला जात आहे आता सध्या. जसं की युट्यूब गेलं, इंस्टाग्राम गेलं, फेसबुक म्हणा, ह्या सगळं एआयच्या अवेलेबल आहे. म्हणजे जसं माहिती असेल युट्यूब सुद्धा आता एआय यूज करत आहे, इंस्टाग्रामवर सुद्धा एआय, सगळ्या गोष्टी, व्हॉट्सअप सुद्धा एआय. जसं की तुम्हाला माहिती असेल व्हॉट्सअप मध्ये मेटा एआय, त्यानंतर इंस्टाग्राम मध्ये सुद्धा मेटा आहे, फेसबुक मध्ये सुद्धा आहे आणि युट्यूब सुद्धा ते एआय वर काम करत आहे. बऱ्याचशाच गोष्टी आता एआय वर अवेलेबल आहेत. त्यामुळे एआयचा तुम्ही चुकीचा वापर म्हणजे करू शकता. म्हणजे काही काही टूल्स आहेत जर त्याचा वापर तुम्ही चुकीचा करू शकता, पण त्यानंतर जी काही असतं तुम्हाला सुद्धा माहिती आहे, जसं की आता मध्ये मध्ये एक केस घडली होती रश्मिका मंदानाची, तशा पद्धतीने काही गोष्टी असतात. पण एक गोष्ट सांगतो, जे की असे काही टूल्स आहेत, फेक टूल्स आहेत, त्याचा वापर तुम्ही करू शकता, ते गोष्टी करतात. पण जे की तुम्हाला माहिती आहे गुगल जेमिनी, चॅट जीपीटी हे जे एआय टूल्स आहेत याच्यावर तुम्ही जर असा एखादा प्रॉम्प्ट किंवा फोटो अपलोड केल्यानंतर अशा पद्धतीने हे करा तर ते सरळ नाही म्हणतं. त्यामुळे जे की तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता सध्या एआयने भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या ग्रोथ केल्या, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एआय अवेलेबल झालेलं आहे. त्यामुळे बरेचसे लोकांची जॉब गेलेले आहेत. त्यामुळे एआय हे आता आज 2025 पासून आता इथून पुढे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. जसं की तुम्हाला सुद्धा माहिती आहे कोणत्याही टॉपिकची स्क्रिप्ट किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं आहे, ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणची संपूर्ण डिटेल्स आधी एआय तुम्हाला काढून देतं. त्यामुळे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एआयचा चुकीचा वापर हा होतो, पण इतका पण तुम्ही करू शकत नाही, कारण की एआय सरळ सरळ कोणतीही गोष्ट तुम्ही जर चुकीची टाकली तर एआय नाही म्हणतं. पण तुम्ही त्यात चांगला वापर करू नये, ती बरेचशाच गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकता. जसं की तुम्हाला एखादा इमेज क्रिएट करू शकता, दुसऱ्या गोष्टी असं तुमचा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओचे टायटल टॅग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते करू शकता. आणि एआयनं खरोखर तुम्हाला सुद्धा बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या एकदम सोप्या चालल्या. त्यामुळे एआय हे बेस्ट राहणार. 2025 पासून जी की आहे आता सध्या एआयचा वापर आहे तो जास्त प्रमाणात होत आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये एआयचे सिस्टीम आता अवेलेबल झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे गॅलेक्सी S20 अल्ट्रा मध्ये सुद्धा एआयचा फीचर्स आहेत. आता बऱ्याचशा ठिकाणी एआय सुद्धा आलाय, गुगल जेमिनी आलाय, त्यानंतर चॅट जीपीटी आलाय, बरेचसेच जे काही असतील ते सुद्धा आहेत ऍप्लिकेशन एआयच्या. त्यामुळे असं म्हणजे म्हणणं चुकीच नाही की एआयचा चुकीचा वापर होत नाही, होऊ शकतो, पण किंचितच काही एआय टूल्स असतील त्याचा वापर चुकीचा केला जाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ मध्ये.